नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आयुष्यात कितीही शत्रू असले, कितीही लोक तुमचं नुकसान करायला बघत असले, तरी फक्त दसऱ्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकलीत ना, तर ते शत्रू कायमचे नष्ट होतील। हो, हा उपाय इतका जबरदस्त आहे की तुमचं नशीब उजळेल आणि आयुष्यात विजय मिळवणं सोपं होईल। आज मी तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगणार आहे, जो उपाय केल्यावर तुमच्या जीवनातील शत्रू कायमचे नष्ट होतात। हो, अगदी खरं सांगतोय। आयुष्यात कितीही अडथळे येत असले तरी हा उपाय सगळं दूर करतो। हा उपाय फक्त दसरा या खास दिवशी करायचा आहे। दसरा म्हणजे विजयाचा दिवस। हा दिवस रामाने रावणावर विजय मिळवलेला दिवस आहे आणि हाच दिवस देवी आईने महिषासुराचा वध केलेला दिवस आहे। म्हणून दसरा हा विजयाचा, शौर्याचा आणि यशाचा प्रतीक आहे। या दिवशी केलेला उपाय त्वरित फळ देतो आणि खास गोष्ट म्हणजे हा उपाय अगदी सोपा आहे। कोणतेही मोठे यज्ञ, पूजा किंवा खर्च करण्याची गरज नाही। फक्त अंघोळीच्या पाण्यात एक साधी वस्तू टाकायची आहे आणि ती वस्तू म्हणजे आपट्याचे मूळ। हाच उपाय तुम्हाला आयुष्यभर शत्रूपासून संरक्षण देतो। आपट्याचे मूळ शत्रुनाशक मानली जाते। शास्त्रात याला शत्रुहंता असं नाव दिलं आहे। म्हणूनच दसऱ्याच्या सकाळी याचा उपाय सर्वश्रेष्ठ मानला जातो। सकाळी उठल्यावर स्नानाला जाण्यापूर्वी पाण्याची बादली तयार ठेवा। त्या पाण्यात आपट्याचे मूळ टाका आणि ते पाणी शरीरावर ओता। एवढाच उपाय, पण परिणाम प्रचंड शक्तिशाली आहेत, कारण त्या क्षणी देवी दुर्गा आणि श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्या सोबत असतो। शत्रू कितीही प्रबळ असो, तुमच्यावर त्याचा परिणाम होत नाही। घरात सतत भांडणं होतायत का? लोक तुमच्या विरुद्ध कट रचतायत का? तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न होत आहे का? की शेजारी नातेवाईक सतत डोळा लावून बसले आहेत? तर हा उपाय तुम्हाला ढालसारखा रक्षण करतो। आपट्याचे मुळाने केलेली स्नानक्रिया म्हणजे जणू कवच धारण करणं आहे। या दिवशी घेतलेलं स्नान आयुष्यभर शत्रुनाशक होतं। म्हणूनच या दिवशी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे। दसऱ्याला सकाळी लवकर उठा, घर स्वच्छ करा, देवघरात दिवा लावा आणि श्रीराम, देवी दुर्गा यांना प्रार्थना करा, माझ्या जीवनातील अडथळे दूर कर, शत्रू नष्ट कर, असं मनातल्या मनात म्हणा। मग स्नानाला जा, पाण्यात आपट्याचे मूळ टाका, ते पाणी शरीरावर ओता। त्यावेळी ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा। मंत्रामुळे पाण्याला अधिक शक्ती मिळते। पाणी म्हणजे जीवन आणि पवित्र मंत्र म्हणजे शक्ती। या दोन्हींचं मिलन म्हणजे शत्रुनाशाचं कवच। स्नान झाल्यावर पाय एकदम हलके वाटतील, मन प्रसन्न होईल आणि दिवसभर उत्साह राहील। हा उपाय तुमच्या आसपासची नकारात्मक ऊर्जा नाहीशी करतो। वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं। काळी जादू, तंत्र, मंत्र यांचा परिणाम लागत नाही। शत्रू कितीही वाईट विचार करत असला तरी त्याचा परिणाम होत नाही। उलट त्याचे वाईट विचार परत त्याच्याकडे जातात। म्हणून या उपायाला परावर्तक कवच असं म्हटलं जातं। दसऱ्याचा दिवस म्हणजे विजयाचा दिवस। या दिवशी केलेले उपाय त्वरित फलदायी होतात। म्हणून हा उपाय आयुष्यात एकदा तरी जरूर करावा। अनेक लोकांनी हा उपाय करून अनुभव घेतले आहेत। कोणाचं कोर्ट कचेरीतलं केस जिंकलं, कोणाचे शत्रू आपोआप शांत झाले, कोणाचे दुष्ट नजरेपासून सुटले, कोणाला नोकरीत बढती मिळाली, कोणाच्या धंद्याचा अडथळा दूर झाला। हा उपाय फक्त शत्रुनाशासाठी नाही, तर भाग्यवृद्धीसाठीही आहे। कारण शत्रू नसले की सुख, समृद्धी आपोआप येते। आपट्याचे मूळ सहज मिळते। गावाकडे तर ती वनस्पती अगदी सामान्य आहे। शहरात न मिळाल्यास आयुर्वेदिक दुकानात विचारा आणि आधीच आणून ठेवा। दसऱ्याच्या सकाळी ताजी मूळ वापरणं उत्तम। अंघोळ करताना फक्त ती मूळ पाण्यात बुडवा। पाणी पिवळसर दिसलं तरी घाबरू नका, तो पवित्र रंग असतो। शरीरावर ते पाणी ओतल्यावर असं वाटतं की एखादं कवच अंगावर आलं आहे। दिवसभर मनात आत्मविश्वास राहतो। शत्रू कितीही डाव आखला तरी अपयशी ठरतो। लोक म्हणतात, ज्याच्या पाठीशी देवी दुर्गा असते त्याला कुणी हरवू शकत नाही।
आपट्याचे मूळचे स्नान म्हणजे देवीचा आशीर्वाद घेणं, म्हणून या दिवशी हा उपाय नक्की करावा. उपाय करताना मनात शंका ठेवू नका. श्रद्धा असेल तरच परिणाम दिसतील. काही लोक विचारतात, उपाशी राहावं लागतं का? हो, शक्य असल्यास दसऱ्याच्या दिवशी स्नानापर्यंत उपाशी राहा. याने उपाय अधिक प्रभावी होतो, शरीर शुद्ध राहतं आणि स्नानाचं पाणी अधिक शक्तिशाली होतं. स्नानानंतर नवं कपडं घाला आणि तांबड्या रंगाचा ओढणी किंवा वस्त्र जरूर धारण करा, कारण लाल रंग विजयाचं प्रतीक आहे. देवी दुर्गेला लाल रंग प्रिय आहे. हा रंग नकारात्मकतेपासून वाचवतो. अंघोळ झाल्यावर घरात देवीला नैवेद्य दाखवा, श्रीरामाची पूजा करा आणि मगच अन्न ग्रहण करा. या प्रक्रियेमुळे आयुष्याचं रक्षण होतं. शत्रू हळूहळू दूर जातात. ते आपोआप तुमच्याशी चांगलं वागू लागतात. त्यांची वाईट विचारसरणी नष्ट होते. तुमच्या घरात सुख शांती वाढते. पैशाचा प्रवाह सुधारतो. कोर्ट कचेरीचे त्रास मिटतात. नोकरी धंद्यात स्थैर्य येतं. शरीरातील आजार हळूहळू दूर होतात. मन शांत राहतं. आपट्याचे मूळचे स्नानामुळे तुमच्या शरीरावर आभामंडळ तयार होतं. हे आभामंडळ शत्रूंना जवळ येऊ देत नाही, म्हणूनच या उपायाला अतिशय महत्त्व दिलं जातं. शास्त्रातही सांगितलं आहे, दसऱ्याच्या दिवशी केलेलं स्नान म्हणजे आयुष्याचं रक्षण. या दिवशी शत्रुनाशक शक्ती 10 पट वाढते. देवी दुर्गा स्वतः तुमच्या पाठीशी उभी राहते, म्हणून हा उपाय चुकवू नका. एक छोटी मूळ तुमचं आयुष्य बदलू शकते. तुमचं भाग्य उजळू शकतं. तुमची 7 पिढ्यांची शत्रुत्व नष्ट होऊ शकतात आणि तुमचं आयुष्य सोन्यासारखं होऊ शकतं. हा उपाय कोणीही करू शकतो. स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध सर्वांसाठी तो समान आहे. फक्त श्रद्धा हवी. श्रद्धेने केलेलं प्रत्येक पाऊल सफल होतं. काही लोकांना वाटतं, हे खरंच काम करतं का? तर उत्तर आहे, होय, अगदी खरं. हजारो लोकांनी हा उपाय करून अनुभव घेतले आहेत. कोणी कोर्टात जिंकलं, कोणी नोकरी मिळवली, कोणी शत्रू शांत केले, कोणाला अनपेक्षित पैसा मिळाला. म्हणून याला दुर्लक्ष करू नका. दसरा वर्षातून एकदाच येतो. हा दिवस गेला की पुढे वाट बघावी लागेल. म्हणून हा उपाय एकदाच का होईना पण जरूर करा. स्नान करताना हसू चेहऱ्यावर ठेवा. मनात आनंद ठेवा. देवीचं नाव घ्या आणि बघा, तुमचं नशीब उजळेल. शत्रू नाहीसे होतील. भाग्य उघडेल. पैसा, आरोग्य आणि कीर्ती तुमच्या मागे धावतील. जीवनातील अडथळे दूर होतील आणि तुमचं आयुष्य आनंदमय बनेल. एवढ्या साध्या उपायाने इतका मोठा परिणाम मिळतो, म्हणून या उपायाला कमी लेखू नका. अंघोळीच्या पाण्यात टाकायची एक छोटीशी वस्तू तुमचं नशीब बदलू शकते. ही वस्तू म्हणजे आपट्याचे मूळ. या मुळाने केलेली स्नानक्रिया म्हणजे जीवनाचं रक्षण. देवी दुर्गेच्या कृपेनं शत्रू नष्ट होतात. दसऱ्याच्या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या आयुष्यात कायमचा बदल घडवतो. म्हणून या दसऱ्याला हा उपाय नक्की करा आणि तुमच्या जीवनात विजय, समृद्धी आणि सुख शांती आणा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.